नमस्कार मित्रांनो. ऑगस्ट महिन्याचं राशीफळ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण जुलै महिन्याकडे एकदा मागे वळून पाहूया. कारण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, भविष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ते पडताळून पाहणं अधिक महत्त्वाचं असतं. मागच्या महिन्यात आपण जे संकेत दिले होते त्यापैकी किती गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात घडल्या, हे तुम्ही स्वतः अनुभवलेलं असेल. जुलै महिन्यामध्ये तुमच्यापैकी अनेकांनी वैवाहिक जीवनामध्ये काही तणावपूर्ण प्रसंग अनुभवलेले असतील. जीवनसाथीबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे मतभेद झाले असतील. काही वेळा तुम्हाला असंही वाटलं असेल, की समोरची व्यक्ती तुमच्या भावना संपूर्णपणे समजून घेत नाहीये किंवा तिच्या अपेक्षा आणि तुमच्या अपेक्षा यामध्ये काही अंतर निर्माण झालं आहे. त्याचप्रमाणे जीवनसाथीच्या आरोग्यामुळेही काही प्रमाणात चिंता वाढली असेल. माझ्या अनुभवामध्ये जेव्हा पत्रिकेमध्ये अशा प्रकारचे ग्रहयोग तयार होतात, तेव्हा प्रत्यक्ष वादापेक्षा मानसिक तणाव जास्त जाणवतो. दोघंही एकमेकांवर प्रेम करत असतात, पण परिस्थिती अशी निर्माण होते की संवाद कमी होतो आणि गैरसमज वाढतात. जर तुम्ही जुलै महिन्यात हा अनुभव घेतला असेल, तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जुलै महिन्याच्या उत्तरार्ध मात्र तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात समाधान देणारा ठरला असेल. विशेषतः 20 तारखेनंतर तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या इच्छेची पूर्तता सुद्धा झाली असेल. ही इच्छा करिअरशी संबंधित असू शकते, एखाद्या मुलाखतीमध्ये यश, कामामध्ये अपेक्षित संधी, रिलेशनशिपमध्ये सकारात्मक बदल किंवा ध्येयाशी संबंधित एखादी महत्त्वाची घटना. अशा प्रकारचे अनुभव अनेक वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आले असतील. याचबरोबर या काळात प्रवासाचे योगही मोठ्या प्रमाणात आले असतील. काहींनी कामानिमित्त प्रवास केला असेल, तर काहींनी कुटुंबासोबत किंवा वैयक्तिक कारणासाठीही बाहेर जाण्याचा अनुभव घेतला असेल. यापैकी जर कोणताही अनुभव तुमच्या आयुष्यात आला असेल, तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव इतर वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक ठरेल. आता बोलूया ऑगस्ट महिन्याबद्दल. जर मला ऑगस्ट महिन्याचं संपूर्ण जे फलित आहे ते एकाच वाक्यात वर्णन करायचं झालं, तर मी असं म्हणेन, हा महिना तुमच्या धैर्याची नाही, तर तुमच्या संयमाची आणि योग्य निर्णय क्षमतेची परीक्षा घेणार आहे. या महिन्यात संधीही मिळतील, लाभही मिळतील. पण त्याचबरोबर अशा परिस्थिती निर्माण होतील जिथे एकाच चुकीच्या निर्णयाची किंमत फार मोठी असू शकते. या महिन्यामध्ये सर्वात जास्त लक्ष द्यायचं असेल तर ते स्वतःच्या आरोग्याकडे, फक्त शारीरिक आरोग्य नाही तर मानसिक आरोग्याकडेही. जर आधीपासूनच एखाद्या आजाराची पार्श्वभूमी असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळेवर उपचार घ्या, शरीर देत असलेलं संकेत समजून घ्या. कारण माझ्या अनुभवामध्ये वृश्चिक राशीची माणसं वेदना सहन करण्याची यांची क्षमता जबरदस्त असते. अनेकदा आजाराकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात, नंतर तीच छोटी गोष्ट मोठी बनते. याचबरोबर शारीरिक दुखापत, घाईघाईत काम करताना इजा होणं, वाहन चालवताना निष्काळजीपणा किंवा मानसिक तणावामुळे घेतलेले चुकीचे निर्णय, या सर्व बाबतीत या महिन्यात विशेष सतर्क राहा. कारण एक गोष्ट स्पष्ट सांगत आहे, धाडस करा, पण बेफिक्रीपणा करू नका. ऑगस्ट आरोग्याबरोबरच या महिन्यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्ही विशेष लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे प्रलोभन. वृश्चिक राशीच्या व्यक्ती धाडसी असतात, जोखीम घ्यायला घाबरत नाही. पण ग्रहांची स्थिती अशी असेल तर समोर दिसणारी प्रत्येक संधी ही खरी संधी असेलच असं नाही. काही वेळा ज्या गोष्टी आपल्याला खूपच आकर्षक वाटतात त्याच पुढे जाऊन सर्वात जास्त मोठ्या त्रासदायक ठरतात. म्हणूनच या महिन्यात कमी कष्टात जास्त नफा, झटपट पैसा, ही संधी पुन्हा मिळणार नाही अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींच्या मागे अजिबात लागू नका. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी 2 वेळा विचार करा, 3 वेळा पडताळणी करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. विशेषतः 20 तारखेनंतर हा सल्ला अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. आर्थिक बाबतीत मात्र एक सकारात्मक गोष्ट दिसून येते. फार मोठ्या आर्थिक अडचणींचे योग या महिन्यात दिसत नाही. तुमचं उत्पन्न समाधानकारक राहील. कामातून पैसे येत राहतील. मागील महिन्याच्या तुलनेत आर्थिक स्थैर्य अधिक चांगलं जाणवेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल, तर भविष्यात त्याचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. मात्र शॉर्ट टर्म ट्रेडिंग, भावनेच्या भरात केलेली गुंतवणूक किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून घेतलेले निर्णय यापासून स्वतःला दूर ठेवा. वृश्चिक राशीची माणसं स्वतःच्या निर्णयावर खूप विश्वास ठेवतात, ठाम असतात. हा गुण चांगलाही आहे, पण ग्रह प्रतिकूल असताना हाच गुण कधीकधी अडचणीत आणतो.
म्हणून या महिन्यात आत्मविश्वास ठेवा, पण प्रत्येक निर्णयामध्ये थोडा संयम आणि पडताळणी नक्की ठेवा. घरातील वातावरणाबद्दल सांगायचं झालं तर घरातील व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं राहील. विशेषतः ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांची नियमित चौकशी करा. त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या महिन्यात घर, वास्तू किंवा मालमत्तेशी संबंधित मोठी कामं शक्यतो पुढे ढकला. योग्य वेळेची वाट पाहणं अधिक हिताचं ठरेल. एकंदरीतच पाहिलं तर या महिन्यात पहिला संदेश आहे आरोग्य जपा. दुसरा संदेश लोभापेक्षा विवेकाला महत्त्व द्या. या दोन गोष्टी पाळलात तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी सुरक्षित आणि प्रगतीचा मार्ग खुला करणारा ठरेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर या महिन्यात नातेसंबंधाच्या बाबतीत दिलासादायक चित्र दिसत आहे. मोठे वाद, ब्रेकअप किंवा नातं तुटण्यासारखे ग्रहयोग दिसून येत नाहीत. उलट एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. मागील काही महिन्यांमध्ये निर्माण झालेले गैरसमज हळूहळू कमी होतील. एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधलात तर नात्यामध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल. माझ्या अनुभवामध्ये वृश्चिक राशीची एक गोष्ट मला नेहमी दिसते, ती माणसं मनापासून प्रेम करतात, पण त्यांच्या भावना व्यक्त करण्यात अनेकदा कमी पडतात. समोरच्यांनी सर्व काही आपोआप समजून घ्यावं अशी यांची अपेक्षा असते. या महिन्यात हीच अपेक्षा थोडी बाजूला ठेवा. जे वाटलं ते शांतपणे बोला, संवाद वाढवा. यामुळे अनेक प्रश्न आपोआप सुटतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं. मानसिक ताण, अति धावपळ आणि पुरेशी विश्रांती न घेणं या गोष्टी टाळा. आरोग्याची छोटीशी तक्रारही दुर्लक्षित करू नका. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना अतिशय अनुकूल राहणार आहे. अभ्यासामध्ये मन लागेल. नवीन विषय समजण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण किंवा करिअरची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचं योग्य फळ मिळू शकतं. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर गेल्या 1.5-2 महिन्यांमध्ये जे मानसिक तणाव, मतभेद आणि जीवनसाथीच्या आरोग्यामुळे निर्माण झालेले प्रश्न होते, त्यातून आता हळूहळू मोकळीक मिळताना दिसत आहे. जीवनसाथीचं आरोग्य सुधारेल, नात्यातील कटुता कमी होईल, एकमेकांबरोबर अधिक चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्राच्या बाबतीत मात्र निष्काळजीपणा अजिबात करू नका. ऑफिस पॉलिटिक्स, वरिष्ठांशी मतभेद, गैरसमज किंवा चुकीची माहिती यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रत्येक ईमेल, प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक कमिटमेंट आणि प्रत्येक निर्णय नीट तपासूनच घ्या. जर तुम्ही सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित असाल तर तुमच्या प्रतिमेला धक्का लागले असे प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यापासून दूर राहा. विशेषतः 20 तारखेनंतरचा कालावधी या बाबतीत अधिक सावध राहण्याचा आहे. लक्षात ठेवा, या महिन्यात तुमची खरी ताकद फक्त धाडस नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल. संयम आणि शहाणपणाने घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या पुढील अनेक महिन्यांचा फायदा करून देऊ शकतो. या महिन्यातील सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे 15 तारखेच्या आसपास शुभ कालावधी आणि त्यानंतर सुरू होणारा 20 तारखेनंतरचा सावधगिरीचा काळ. साधारणतः 15 तारखेच्या आसपास तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतात. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधीही मिळू शकतील. एखादी गुंतवणूक करण्याची योग्य दिशा मिळू शकते किंवा बऱ्याच दिवसांपासून मनामध्ये असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याची सुरुवात होऊ शकते. म्हणून या काळात आलेल्या प्रत्येक चांगल्या संधी ओळखा, त्यांचा उत्तम उपयोग करा. पण 20 तारखेनंतर ग्रहांची स्थिती काहीशी वेगळी होताना दिसते. या काळात कार्यक्षेत्रामध्ये विशेष सावध राहा. वरिष्ठांशी संवाद साधताना, सहकाऱ्यांशी वागताना आणि विशेषतः ऑफिस पॉलिटिक्स पासून स्वतःला दूर ठेवताना अधिक जागरूक राहा. तुम्ही कितीही प्रामाणिक असलात तरी लोक तुमच्या कामाचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू शकतात. जर तुम्ही सामाजिक, राजकीय किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुमच्या प्रतिमेला धक्का लागेल अशी कोणतीही कृती किंवा विधान टाळा. प्रत्येक शब्द, प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती पूर्ण विचार करूनच करा. 12 ऑगस्टला अमावास्या आहे आणि 28 ऑगस्टला पौर्णिमा असून त्याच दिवशी रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे. चॅनलतर्फे तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. अमावास्या आणि पौर्णिमेच्या आसपास तसंच महिन्याच्या उत्तरार्धात मोठे आर्थिक व्यवहार, महत्त्वाच्या कमिटमेंट, कागदपत्रांवरील सह्या आणि भविष्याशी संबंधित निर्णय
शक्यतो पुढे ढकलणंच अधिक हिताचं ठरेल. माझ्या अनुभवामध्ये मी एक गोष्ट वारंवार पाहिली आहे. वृश्चिक राशीची माणसं संकटाला घाबरत नाही. पण काही वेळा त्या संकटाशी लढण्याच्या उत्साहामध्ये समोरचा धोका किती मोठा आहे याचं मोजमाप करायला विसरतात. ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रह तुम्हाला एकच संदेश देत आहेत. धाडस सोडू नका. पण धाडसालाही विवेकाची जोड द्या. भावनांनी निर्णय घेऊ नका, तर अनुभव आणि विचार यांच्या आधारावर निर्णय घ्या. जर तुम्ही एवढंच केलं तर हा महिना फक्त अडचणी टाळणारा नाही, तर पुढील काही महिन्यांच्या यशाची भक्कम पायाभरणी करणारा ठरेल. महिना संपल्यानंतर या व्हिडिओवर पुन्हा या आणि मी सांगितलेल्या भविष्यवाण्यांपैकी किती गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडल्या हे कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा प्रत्येक अनुभव हा या राशीफळाच्या मालिकेचा विश्वास आणखी दृढ करेल आणि इतर वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही योग्य दिशा देईल. ईश्वर करो ऑगस्ट 2026 तुम्हाला उत्तम आरोग्य, योग्य निर्णय क्षमता, मानसिक स्थैर्य आणि प्रत्येक क्षेत्रात यश प्रदान करो. धन्यवाद.